आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा सरकारला नाही। पंतप्रधान स्वतः जाऊन आले, त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला, शरद पवारांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात सध्या किळसवाणा कारभार सुरू। मवियाच्या मोर्चामुळे मोदींचे दलाल आणि शिवद्रोहींचा राडा। मोदी शहांचे दलाल रस्ते अडवून बसले, ठाकरेंची भाजपवर टीका। महाविकास आघाडी 1 सप्टेंबरला सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करणार। हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत आंदोलन होणार, ठाकरेंची माहिती। राज्यातील सरकार कमिशनखोर, त्यांनी मोठं पाप केले। राज्यातील मुली शाळेतही सुरक्षित नाही, नाना पटोलेंची सरकारवर टीका। स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष उभा, पण हा पुतळा 8 महिन्यात पडला। आपटे नावाच्या व्यक्तीला कुणी काम दिलं? आदित्य ठाकरेंचा सवाल। 128 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते, मग झाडं का पडली नाही? मग पुतळा कसा पडला? जयंत पाटलांचा सवाल। तर पुतळा उभारताना देखील सरकारने भ्रष्टाचार केला, जयंत पाटलांचा आरोप। महाराष्ट्र सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। महाराजांच्या नावानं मतं मिळवण्यासाठी पुतळा उभारला। राज्यातील सरकारने राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू केले, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य। पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला, नारायण राणेंचा दावा। तर ठाकरे गटाचे लोक आमच्या अंगावर आले, आम्ही काही केलं नाही। आम्ही काही केलं असतं तर हे लोक घरी गेले नसते, राणेंची प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावर भाजप आणि मविया कार्यकर्त्यांमध्ये राडा। राणे पिता पुत्र आणि मविया नेते एकाच वेळी किल्ल्यावर आल्यानंतर कार्यकर्ते आपसात भिडले, दोघांमध्ये बाचाबाची। तर आमच्या अंगावर येऊन द्या, मग घरात खेचून एकेकाला रात्रीतून मारून टाकेन, राड्यानंतर नारायण राणेंची मवियाला थेट धमकी। आक्रमक राणे समर्थकांनी पोलिसांवर लाकूड आणि बॉटल फेकल्या। पोलिसांनी राणे समर्थकांना अडवून ठेवल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। आमच्या नेत्यांचे दौरे पूर्वनियोजित, आधी कळवूनही पोलीस पुरस्कृत भानगड असल्याची शंका। राजकोट किल्ल्यावरील लढ्यानंतर विनायक राऊतांनी व्यक्त केली शंका। महाराष्ट्रात काही झाल्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील। राजकोट किल्ल्यावरील लढ्यानंतर आदित्य ठाकरे यांचा इशारा। 2 तासानंतर मविया नेते राजकोट किल्ला बाहेर। मविया नेते बाहेर पडत असताना राणे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी। मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे गुन्हा दाखल होताच 2 दिवसांपासून फरार। जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराला कुलूप। पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटील फरार। चेतन पाटील याच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील घराला कुलूप। शिल्पकार जयदीप आपटेनंतर आता बांधकाम सल्लागार चेतन पाटीलही फरार। जळगावात शरद पवार गटानं महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची फोडली दहीहंडी। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध व्यक्त। महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील मुळशीत शरद पवार गटाचं आंदोलन। निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी। मालवणमधील घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा। धुळ्यात मराठा बांधव आक्रमक, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। बदलापुरात पुन्हा 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार। मुलीवर वडिलांकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना। बदलापूर पोलिसांकडून नराधमां विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। बीडच्या अंबाजोगाई सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा। महिलांवरील अत्याचार आणि बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदू समाज आक्रमक। कोल्हापूरच्या जुना वाशी नाका परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन। महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढली। खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी काँग्रेस आक्रमक। पुण्याच्या खेडमध्ये बार असोसिएशनचे आंदोलन। राज्यात महिला आणि मुलींवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात हे आंदोलन। केडगावमधील तरुणाच्या मृत्यूची चौकशी करण्याची कुटुंबियांची मागणी। चौकशीच्या मागणीसाठी मूक मोर्चा। सांगलीतील कडेगाव शहर आणि परिसराला उन्हाळ्यात टेंभू योजनेचं पाणी मिळण्यासाठी उपोषण। कडेगाव पाणी संघर्ष समितीच्या DS देशमुखांचं आमरण उपोषण सुरू। परभणीच्या चिंतूरमधील चारठाणा ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी। उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचं जिल्हा परिषद कार्यालयात उपोषण। चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा गुहागर। विजापूर महामार्गाला फटका। रस्त्यावरील खड्ड्यांमधून वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास। खड्डे भरण्याची वाहन चालकांची मागणी।
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळवून देणार, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार, आमदार भावना गवळी यांची माहिती. पुण्याच्या नारायणगावमधील बाजार समिती लिलावात कोथिंबीर आणि मेथीला सोन्याचा भाव. कोथिंबीर मेथीच्या जुडीला 70 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. संततधार पावसामुळे जळगावच्या जामनेर आणि बोदवडा गावातील पिकांचं नुकसान. खरीप हंगामातील मूग उडदाला कोंब फुटले, शेतकरी चिंताग्रस्त. चाळीसगावमधील गिरणा धरणाचा एक दरवाजा 30 सेंटीमीटरने उघडला. गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच गिरणा धरणाचा दरवाजा उघडण्यात आला. जळगावच्या अमळनेर रेल्वे स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी लायन्स आणि रोटरी क्लबचे समाजसेवक धावले. गुजरातमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे थांबवली.